मित्र हो नमस्कार. एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय घोषणा झाली, पण त्या घोषणेनं आज तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न उभे केलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वर्षानुवर्षांची स्वतःमधील दरी मिटवून अखेर एकत्र आलेत ते मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी. पण हा फक्त युतीचा निर्णय आहे का, की मोठ्या राजकीय वादळाची नांदी आहे? मनसेसोबत युती करताना उद्धव सेनेनं महाविकास आघाडी गमावण्याचा धोका पत्करला आहे का? काँग्रेस मनसेला का नकोय? काँग्रेसला नेमकी कोणती भीती आहे? आणि शरद पवार गट हे उद्धव ठाकरेपासून दूर का पळत आहेत? राजकारणात कोणताही निर्णय अचानक घेतला जात नाही. प्रत्येक युतीमागे एक गणित असतं, आकडेमोड असते आणि भविष्यातले धोके ओळखलेले असतात. मग प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आणि मनसेसोबत युती करताना हे सगळं लक्षात घेतलं आहे का? की हा निर्णय भावनिक आहे, की राजकीय मजबुरीतून घेतलेला आहे? महाविकास आघाडी जिच्या जोऱ्यावर एकेवेळी उद्धव ठाकरेंना सत्तेपर्यंत पोहोचता आलं होतं, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आलं होतं, आज त्याच आघाडीत अस्वस्थता आहे. काँग्रेस स्पष्ट नाराज आहे, कारण मनसेचा इतिहास काँग्रेस विसरलेला नाही आणि शरद पवार गट या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुढील परिस्थिती ओळखून शरद पवार गट वेगळ्या दिशेनं हालचाली करीत आहे. मग आता प्रश्न उरतो एकच, उद्धव सेनेचा मनसेसोबत जाण्याचा निर्णय धाडसी आहे, चुकीचा आहे की अटळ आहे? मुंबईच्या निवडणुका फक्त महानगरपालिकेपुरत्या मर्यादित नाहीत, त्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची दिशा ठरवणाऱ्या आहेत. आजच्या व्हिडिओतून आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत, मनसे युतीमुळे उद्धव सेनेला काय फायदा होईल, महाविकास आघाडीची तुटण्याची शक्यता कितपत आहे, काँग्रेस आणि शरद पवार गटाची पुढील रणनीती काय असेल, आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय, उद्धव सेना आणि मनसे एकत्र येण्यानं त्या दोन्हींचा फायदा होईल की तोटा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण शेवटी मी माझं स्पष्ट मत मांडणार आहे. मित्रहो, व्हिडिओला आता सुरुवात करूया. सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मनसे युतीमुळे उद्धव सेनेला काय फायदा होईल? मित्रहो, मनसे आणि उद्धव सेना यांचे विचार एकत्र आहेत. मनसे स्थापनेपासून हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा घेऊन लढते, परप्रांतीयांचा मुद्दा घेऊन लढते. उद्धव सेनेचे प्रश्न हे आताच्या काळात बदलले असले तरी सुरुवाती शिवसेना ज्यावेळी एकसंघ होती, बाळासाहेब ठाकरेंकडे उद्धव ठाकरे गटाची किंवा शिवसेनेची जोपर्यंत त्यांची मदार होती त्यांच्यावर, आणि त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची सत्ता आल्यावर सुद्धा काही दिवस हे जर पाहिलं तर त्यांचे विचार हे एकच होते. मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि परप्रांतीयांची गोष्टी असतील, याच्यावरती अनेक आंदोलनं शिवसेनेने उभी केली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांचे विचार एकत्र जुळणातले आहेत. त्यामुळे हे दोन्ही एकसंघ आले तर दोघांनाही त्याचा फायदा होऊ शकतो, कारण या विचारांचे जे मतदार आहेत ते दुभंगण्याचा धोका कमी होईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता उद्धव सेनेला फायदा नक्कीच होईल, पण कधी होईल? त्यांचा वोटिंगचा जो गट आहे, वोटर्सचा गट आहे, तो किती आहे त्याची बांधणी, त्याची मोजणी अगोदर उद्धव सेनेनं करायला हवी होती. कारण महाराष्ट्रात मुंबई आहे असं आपण म्हणतो, खरं राजकीयदृष्ट्यासुद्धा हे म्हटलं जातं, तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतो, पण खरंच मुंबई महाराष्ट्रीय वासियांची झाली आहे का, हा प्रश्न आहे. उत्तर भारतीय
अमराठी, परप्रांतीय अशी बहुतांशी लोक मुंबईत झपाट्याने वाढत आहेत आणि मराठी टक्का मुख्य मुंबईतून आणि नवी मुंबईतून हद्दपार होऊ लागला आहे. त्यामुळे यांचा जो वोटर गट आहे, मराठी माणूस, मराठीला मानणारा माणूस, मराठी अस्मिता मानणारा माणूस, नुसता मराठी माणूस असून उपयोगाचा नाही. कारण मराठी माणसं ही काही काँग्रेसची पण मतदार आहेत. जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते मराठी असोत की हिंदी असोत, ते काँग्रेसला वोटिंग करणार. भलेही त्यांचे कमी असतील मराठी माणसं, पण आहेत. त्यामुळे मराठी अस्मिता मानणारा माणूस, हिंदुत्व मानणारा माणूस आणि मनसे आणि उद्धव सेनेला मानणारा माणूस, हे सगळे गट केवढा आहे हे एकत्र पहिली गोष्ट करायला हवं होतं. ते दोन्ही पक्षांनी केलं नाही. आता उद्धव सेनेचा फायदा याच्यात कितपत होईल माहिती नाही, पण मरणासन्न अवस्थेत पडलेल्या मनसेला मात्र नवसंजीवनी मिळू शकते. कारण आता सध्याचं अस्तित्व जर पाहिलं तर मनसेचं मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच्या निवडणुकीत कोणीही नव्हतं नगरसेवक. तर ते नगरसेवक एका दुसरा येऊ शकतो, वाढू शकते त्यांची संख्या, आणि एक काही का असेना मुंबई नगरपालिकेच्या इमारतीमध्ये मनसेचा प्रवेश होऊ शकतो. हा मनसेला फायदा होऊ शकतो. उद्धव सेनेला सुद्धा तोटा होणार नाही, पण फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही. म्हणजे मध्यावस्था आहे, दोलायमान. फायदा होईल की माहीत नाही, की तोटा होईल की माहीत नाही, किंवा झालं तर दोन्ही होईल, अशा गोष्टीमध्ये उद्धव सेना सध्या आहे. आता मित्र, दुसरा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता किती? तर मित्र, महाविकास आघाडीकडे पाहायला गेलात तर महाविकास आघाडी तुटल्यातच जमा आहे. कारण मनसेसोबत युती झाल्याची उद्धव सेनेने ज्यावेळी घोषणा केली आणि दोन्ही भावांनी एकमेकांची घोषणा केली, त्याच्या अगोदरपासून जेव्हा ही शक्यता होती त्यावेळीच काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही राहणार नाही, किंवा आमच्यासोबत आम्ही उद्धव सेनेला घेणार नाही जर त्यांनी मनसेशी युती केली तर. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आजही ते त्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे उद्धव सेना आणि राज ठाकरे यांची युती आता झाल्यात जमा आहे. त्यामुळे काँग्रेस यांच्यासोबत जाणार नाही. काँग्रेस आता पर्याय शोधते आहे वंचितचा. वंचितची आघाडी करण्यामध्ये काँग्रेस व्यस्त आहे, त्यांची मनधरणी करण्यामध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे वंचितची मनधरणी करण्यात काँग्रेस जेवढा वेळ वाया घालवते, तेवढं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे खूप ताणून धरतात. आता प्रकाश आंबेडकर यांची ताकद किती राजकीयदृष्ट्या हे पाहायचं राहिलं बाजूला, किंवा ते केवढी का ताकद असे ना, पण एखादा किडा वळवळणं जसं म्हणतात तसे ते वळवळत राहतात. ते फायदा उठवून घेतात स्वतःचा. बाकी त्याच्या दृष्टीने त्यांचा काहीच नाही. ते कोणाला फार पाठिंबा पण देत नाहीत. त्यांचं धोरणं वारंवार बदलतात, किंवा ते म्हणजे पाहायला गेलं तर राजकीयदृष्ट्या खूप ते वंचितच राहिलेले आहेत. त्यामुळे पण काँग्रेस धोका पत्करायला तयार नाही. जे येतील ते आपले. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्यात जमा आहे. आता विषय असा राहिला की त्यांच्यासोबत कोण येईल. आता सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेतला तर शरद पवार गटसुद्धा उद्धव सेनेची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. कारण त्याला सुद्धा मनसे नको. आता हे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, तर हे मनसेला उद्धव सेनेबरोबर आलेलं त्यांना का पाहत नाही? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, काँग्रेसचा जो मतदार वर्ग आहे तो उत्तर भारतीय आहे, हिंदी भाषिक आहे, जे मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये वाढत आहेत. मुंबईमध्ये त्यांची संख्या जर घेतलीत तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आणि मुस्लिम वर्ग, त्यामुळे हे मतदार जे आहेत ते मतदार मनसेला जर यांनी महाविकास आघाडीत सामील करून घेतले तर काँग्रेसपासून दूर जाण्याची शक्यता आहे, आणि त्याचा फायदा BJPला होऊ शकतो डायरेक्टली. म्हणजे या वर्गानं मतदान काँग्रेसला केलं जर नाही आणि BJPला जरी केलं आणि तटस्थ जर राहिले तरी BJP येऊ शकते. BJPला मतदान केलं त्यांनी ह्या उत्तर भारतीयाने वगैरे ह्या काँग्रेसच्या भूमिकेला कंटाळून तरी BJP येऊ शकते, असं झालं आहे. त्यामुळे ही रिस्क, मनसेसोबत जाण्याची रिस्क आहे, ती शरद पवार गटाला किंवा काँग्रेसला घ्यायची नाही. आता शरद पवार गटाची मुंबईतली ताकद ही नगण्य आहे. काय फार मोठी दखलपात्र ताकद नाही त्यांची, पण तरीसुद्धा जे काय आपले येतील नगरसेवक ते जास्त कसे येतील ह्या दृष्टीनं शरद पवार गट विचार करतोय. आणि शरद पवार गटाचं सुद्धा म्हणायला गेलं तर त्यांनी मराठी माणसासाठी काय आंदोलन केलं, ते मराठी माणसासाठी त्यांचा पक्ष आहे असं कधी त्यांच्याकडे बघून वाटलं नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा परिस्थिती जी आहे, त्यांचा मतदार वर्ग सुद्धा जो आहे तो
मराठी नसानसात भिनलेला मराठी माणूस नाही आहे. त्यांचा एक कॉमन वर्ग आहे कुठला इतर कोणी जो तटस्थपणे राहणारा, हा त्यांचा मतदार वर्ग आहे. मनसेसोबत गेल्यावर ह्या सगळ्यांना तोडावं लागेल. आता तुम्ही म्हणाल उद्धव सेनेची पण तीच भूमिका होती म्हणता, मग तो कसा चालला त्यांना? पण उद्धव सेनेने, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं सुरुवातीला, की उद्धव सेनेनं पूर्वी त्यांची तशी भूमिका होती. आता त्यांची परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका नाही, असं म्हणजे ठोसपणे बोलावं, त्यांच्यासाठी आंदोलन करावं त्या प्रश्नासाठी, असं उद्धव सेनेनं अलीकडे महाविकास आघाडीत गेल्यापासून कधीसुद्धा केलेलं नाही. त्यामुळे उद्धव सेनेची भूमिका ही वेगळी राहिलेली आहे आता सध्या. त्यामुळे तो त्यांना चालणारा होता, उद्धव सेना ही त्यांना चालणारी होती महाविकास आघाडीत. पण मनसे चालून त्याने त्या ज्या प्रचाराच्या गोष्टी आहेत, ज्या सुरुवातीपासून त्याने सांगितल्या, त्या गोष्टी अजूनही त्याने सोडलेल्या नाही. त्यामुळे मनसे चालेल का? आणि चालल्यावर धोका उत्पन्न होण्याची शक्यताच जास्त आहे त्यांना. त्यामुळे शरद पवार गटसुद्धा उद्धव सेनेपासून लांब चाललेला आहे. मित्र हो, आता ह्या सगळ्यांची रणनीती काय असेल पुढची? तर काँग्रेस आणि शरद पवार गट हे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याच्यात वंचितला सुद्धा सामील करून घेतले जाईल. वंचितची मुंबईमधील जी परिस्थिती आहे ती खूप नाजूक आहे, काय फार मोठी परिस्थिती नाही आहे. पण जे काय असतील, कसं असतं, महानगरपालिकेचे वॉर्ड जे असतात ते छोटे छोटे असतात, त्यामुळे मताधिक्य फार कमी राहतं. त्यामुळे कोण जो येईल, अगदी तुमच्या पाठीशी 15-20 मतदार असलेले लोक काय आहे ना, आपण त्यांना पक्षात घेण्याकडे या सगळ्यांचा कल आहे. मित्र हो, आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की उद्धव सेना आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर त्यांचा कितपत प्रभाव भाजपवर पडेल. तर भाजप या सर्व परिस्थितीवर मित्रांनो लक्ष ठेवून आहे की सगळं काय करतायत. त्यामुळेच भाजपने सुद्धा धोका पत्करायला लागू नये याच्यासाठी शिंदे सेनेशी हातमिळवणी सुरू केली. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की शिंदे सेनेला सुद्धा सत्तेत सामील व्हायचं आहे, मुंबईमधल्या BJPला सुद्धा सत्तेवर यायचं आहे. हे सगळं सुरू आहे. तर BJP स्वबळावर आजच्या घडीला येईल असे वातावरण मुंबईमध्ये नाही आहे. आणि तुम्ही राजकीयदृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रातली नगरपरिषदा, नगरपंचायतीचे निकाल लागले, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे BJPच्या सीट वाढल्या असं ते स्वतः म्हणतात. सीट वाढल्या, त्यांना चांगलं यश मिळाले, ते महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष ठरला. असं जरी असलं तरी बाकीच्यांची कामगिरी एकदमच नगण्य आहे किंवा कोणची भाजपची अजून लाट शाबूत आहे असं म्हणणे इतकी परिस्थिती आता राहिलेली नाही. काँग्रेससारख्या पक्षाला, ज्याला आपण नगण्य मानतो, त्या पक्षांसुद्धा 38 जागा मिळवल्या नगरपरिषदाच्या निवडणुकामध्ये. त्यामुळे आताचं चित्र जर बघायला गेले तर मुंबईमध्ये भाजपने धोका पत्करणं चांगलं नाही. भाजपच्या तब्येतीला ते झेपणार सुद्धा नाही मुंबईमध्ये. कारण उत्तर भारतीय असेल किंवा मराठी वोटर असेल, तो भाजपला मतदान कितपत करेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा जो मतदार वर्ग आहे तो काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे आणि काँग्रेसला तो मतदान करणार आहे. मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजातले महत्त्वाचे काही मुंब्रासारख्या ठिकाणचे मतदारसंघ जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर एकदम मुंबई महानगरपालिका असेल, शेजारच्या नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, ह्या सगळ्या महानगरपालिकांचा विचार जर केला तर तिथे शिवसेना आणि भाजप युती करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शिंदे सेनासुद्धा भाजपने त्यांच्या मतदारसंघातील, लोकसभा मतदारसंघातील, कल्याण लोकसभा मतदारसंघातील 2 नगरपरिषदा हिरावून घेतल्या, कुळगाव आणि बदलापूर. ते विसरून शिंदे सेना आणि भाजप एकत्र येत आहेत या निवडणुकीमध्ये. आता महत्त्वाचा विषय राहिला असा की उद्धव ठाकरेंसोबत आणि राज ठाकरेंसोबत कोण जाणार. तर सध्या तरी त्यांचं इतर कुठल्या पक्षाशी संपर्क झालेला नाहीत. इतर छोटे पक्ष जेवढे येतील ते ठीक आहे, पण त्यांच्या दोघांमध्ये जागा वाटप होईल आणि ते प्रचाराची राळ उठवतील अशी सध्याची परिस्थिती आहे. मित्र हो, हे संपूर्ण प्रकरण जर पाहिलं तर एक लक्षात येतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, मनसे आणि शिवसेनेला वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करायला लागणार आहे जर त्यांना सत्तेपर्यंत पोहोचायचं असेल तर. महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जागा वाटप, उमेदवार फायनल करणं. कारण बाकीचे पक्ष असं करतात, म्हणजे BJP असेल किंवा ज्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी आहे याची उमेदवारांची, ते पक्ष अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांना AB फॉर्मचं वाटप करतात. तसं शिवसेना आणि मनसेला करून चालणार नाही. शिवसेना म्हणजे उद्धव सेनेला. कारण प्रचाराची राळ उठवणं जी म्हणतात ती राळ उठवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे.
खूप गरजेचं आहे. त्यांच्या भूमिका प्रत्येक मतदारांपर्यंत जाणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांची फळी आता तुम्ही बघितलात ह्या निवडणुकीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये उद्धव सेनेला प्रचंड अपयश आलं. हे का झालं तर कार्यकर्त्यांची मोठी फळी जी होती ती शिंदे सेनेमध्ये गेलेली आहे, काही भाजपवाल्यांनी फोडलेली आहे. ती फळी उभी करण्यापासून या लोकांना काम करायचं आणि प्रचाराची राळ उठवायची आहे. मुंबईतील प्रत्येकापर्यंत पोहोचणं, त्यांना त्यांची भूमिका मांडून देणं हे महत्त्वाचं आहे. मनसेला त्यांचा मराठीचा मुद्दा असेल किंवा परप्रांतीयाचा मुद्दा असेल तो थोडा बाजूला ठेवून थोडा किंचित तरी धार त्याची निवडणुकीपुरती का होईना कमी करणं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आणि तरच उद्धव सेना आणि मनसेच्या युतीला यश मिळू शकतं. मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मनसे आणि उद्धव सेनेच्या युतीबाबत तुम्हाला काय वाटतं? मनसे आणि युतीचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला त्याच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत ते नक्की आम्हाला कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.